सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23 असेल त्यासाठी अतिशय महत्त्वाचा चॅनल होता आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्र पोलीस भरती 2025-24-25 ची याच्यामध्ये जर बघायला गेलं तर 15,631 जागा प्लस SRPF ची सगळी इन्फॉर्मेशन, सगळे परिपत्रक, अजून किती जागा वाढणार, कशा पद्धतीने प्रोसेस होणार, भरती काही लोकांनी सांगितलं होतं की 28 ऑगस्टला तुमचं फॉर्म भरायला चालू होणार, 15 सप्टेंबरला तुमचे फिजिकल चालू होणार, या सगळ्या पोलखोल पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे। आताचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे की ज्याच्यामध्ये हे जे आरक्षणाचा विषय आहे, मी पाठिंबाच्या 3-4 दिवसापूर्वी ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने आगेकूच करायचे होते त्यावेळी सांगितलं, त्याच्या अगोदर सांगितलं होतं की मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा या पोलीस भरतीला पुढे घेऊन जायला कारणीभूत ठरणार आहे। जवळजवळ 5 कारणं सांगितली होती, ते 5 कारणं सुद्धा थोडक्यात आपल्याला बघायचं आणि मग मुलांचे प्रश्न होते की सर मराठा आरक्षणामुळे भरती लेट होईल का, याच्यावरती आपण आज बघणार आहोत। तर सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनल नवीन असाल तर आपल्या हक्काच्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला या पुढच्या सर्व डेजमध्ये म्हणजे 2024-25 ची पोलीस भरती संपूपर्यंत, ट्रेनिंगला आज जाऊपर्यंत सगळी माहिती तुम्हाला किंवा सगळी मदत तुम्हाला करणार आहे। सो अतिशय महत्त्वाच्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या। त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलचे लिंक सुद्धा ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे। तुम्ही जर बघितला तर मोर्चे आणि हे ते सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे ज्या ज्या जाती असतील, पोट जाती असतील, त्यांच्यावरती ज्यावेळी वाटतं की आमच्यावरती अन्याय होतोय किंवा आपल्याला खरंच गरज आहे, त्यावेळी तो समाज एकत्र येतोय आणि मग आपल्या ज्या झालेल्या अन्याय आहे त्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी ते एकत्र येतात आणि एकत्र जे काही आंदोलन, मोर्चा वगैरे असेल ते करत असतात। सेम याच पद्धतीनं गेला खूप मोठा इतिहास या मराठा आरक्षणाचा आहे। खूप साऱ्या लाखो कोट्यावधी लोक पाठिंबाच्या ह्या लढ्यामध्ये एकत्र आलेले होते आणि मग हा जो लढा आहे परवाचा, तो 28-29 तारखेचा तो सक्सेस होणार नाही असं महाराष्ट्र सांगत होतं किंवा इतर तज्ञ लोक किंवा वकील असतील ते सांगत होते, तरी सुद्धा मराठ्यांनी त्यांचं ऐकलं नाही। ते शेवटी आतमध्ये गेले, मुंबईच्या दिशेने गेले, मुंबईला चारी बाजूने त्यांनी घेरलेलं आहे। आता अजिबात खाण्यापिण्याचे सगळे वांदे झालेत, पूर्ण वेगळ्या गोष्टी तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतच असाल, पण आताच्या घडीला पूर्ण मुंबई तुंबई करून टाकल्या। जसे की पाऊस आल्यानंतर सुद्धा कंडिशन होत नाही तशी कंडिशन या मराठ्यांच्या मुळे आता ह्या मुंबईमध्ये झालेलं आहे। आणि परत सांगून दिलंय की जर काम करणारा जर खमक्या चांगला असेल, प्रामाणिक असेल, तर त्याच्या पाठीमागे पूर्ण समाज उभा राहतो आणि सरकारला वेठीस धरून सरकारला त्याच्या चुका, त्याच्यावरती झालेले अन्याय दाखवून द्यायचा प्रयत्न हा समाज करत असतोय। त्यामुळं याच्या आधी पण बोललोय की अंगठे बहादूर जे काही हे आहेत मंत्री वगैरे, संत्री बिंत्री, यांच्यामुळे काही कुणाचा विषय होत नाही। तुम्ही जर एकत्र राहिला तर 100% तुम्हाला न्याय हा भेटतो, म्हणजे भेटतोच। सो आताच्या घडीला जे हे लाखो कोट्यावधी जे काही मावळे आहेत ते मुंबईमध्ये एकत्र आलेले आहेत आणि त्यांचा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे। अजून सुद्धा सगळे सोयऱ्यांचा विषय असेल, सरसकटचा विषय असेल किंवा जे काही वंशावळीचा आदेश आहेत, तहसीलदार वगैरे दिलेले आहेत, सगळे ते JR तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतीलच। पण आताच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचा विषय की सर हा मराठा आरक्षणाचा मुद्दा असाच जर धुमसत राहिला तर पोलीस भरतीला प्रॉब्लेम येणार का? तर 100% प्रॉब्लेम येणार ह्या पोलीस भरतीला, लक्षात ठेवायचं। मग कशा पद्धतीने प्रॉब्लेम येणार? जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाहीत पूर्ण तोपर्यंत भरती पडू शकत नाही, लक्षात ठेवायचं। कारण की MPSCचं बघितलं तर विषय झालाय, प्री मेन्सला सगळ्या गोंधळ होऊन बसलाय, पोरांचं 1 वर्ष वय वाढ गेल्या, तिन्ही परत एकत्र झाल्यात। सेम त्या पद्धतीनं पोलीस भरतीची मुलं ही महाराष्ट्रातली सुद्धा एकत्र आल्या, तिथंच आझाद मैदानावरती ती पण बिचारी आपल्या हक्कासाठी लढायला आलेत। सो अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या ह्या आरक्षण किंवा सरकारच्या ज्या इनकम्प्लीट प्रोसेस आहेत त्याच्यामुळे होत आहे। एकदा 13% आरक्षण, एकदा 15%, परत 10% वरती, परत ते टिकणार नाही, परत डिस्क्वालिफाय आणि सो ऑन, सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलाच असाल। तर मग एवढा मोठा जर प्रॉब्लेम येत असेल तर मग हा विषय खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळं ही जी भरती आहे, ही भरती, या भरतीला या मराठा आरक्षणाचे मुद्दे, त्याच पद्धतीने इतर जे काही कास्टचे लोक आहेत त्या लोकांमुळे सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम येणारा दिसून येतोय। सो एकंदरीत सरकारची प्रोसेस पूर्ण होणार आहे, कारण की फक्त SRPFच्या चालकच्या जागा आणि SRPF पदोन्नतीनं भरलेल्या जागा आणि त्याच्या जागा ज्या आहेत त्या इन करायला फक्त वेळ लागेल, हा एकच गोष्ट आहे। पण तुर्तास पुढच्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत। त्याच्यामध्ये वयवाढीचा विषय असेल, उंचीवाढीचा विषय असेल, त्या पद्धतीनं इतर ज्या गोष्टी आहेत ज्या सरकारने सांगितलेल्या होत्या त्याला सुद्धा अजून कोणत्या पद्धतीनं सरकारनं पॉझिटिव्ह घेतलेलं नाही, लक्षात ठेवायचं। सो अशा पद्धतीनं अजून सुद्धा SRPF महिलांचं गट स्थापन केलेलं आहे, तिथे किती जागा पडणार आहेत वगैरे वगैरे, त्यांचं फिजिकलचं शेड्यूल कशा पद्धतीने असणार आहे, या सगळ्या गोष्टी इनकम्प्लीट आहेत। त्यामुळं ह्या ज्या 4-5 गोष्टी आहेत या भरतीला अडचणी ठरलेल्या आहेत, त्याच्यामुळे भरती लेट होणार हे मात्र नक्कीच आहे। पण विषय अशा पद्धतीने आहे की ह्या गोष्टी आज ना उद्या होऊन जातील, 1 महिन्यानं होतील, 1.5 महिन्यानं होतील, म्हणून एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवून आळस करू नका। कारण की हे जे वेळ आहे, जे झिरोतनं सुरुवात करलाय, ज्यांना काहीच वेळ नाही त्या लोकांसाठी एक सुवर्ण संधी, लक्षात ठेवायचं। कारण की आतापासून सुरुवात चालू केला तर पुढच्या 2 महिन्यामध्ये सुद्धा फिजिकल हे 40+ पर्यंत जाऊ शकते, जर प्रॉपर गायडन्स असेल, प्रॉपर कोच असेल स्टँडर्ड तुमच्याकडं,
त्याला ऑथेंटिक वर्कआउट असेल, बाकी वर्कआउटच्या सगळ्या पद्धती माहीत असतील, किंवा एक फिजिकल शेड्यूल पूर्ण करायला एखादा इव्हेंट असेल 100 मीटर, 1600 मीटर, 800 मीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, शॉर्टपुट असेल, तर त्याला सायंटिफिक सगळे वर्कआउट वगैरे पाहिजे, माहीत पाहिजे सगळे. त्या पद्धतीने तो कोचिंग करेल. अशा पद्धतीने नसेल तर आताच्या घडीला काय होते की स्वतः करतात आणि इंजुरीला हानी होतात, मग हे पेन ते पेन वगैरे सगळ्या गोष्टी चालू होतात. मग मी म्हणतोय की 10 दिवस फक्त ग्राउंडवर जाऊन का उपयोग नाहीये, 10 महिने पण तुला ग्राउंडवर जाता आले पाहिजेत, तर मग यश नाचणार, लक्षात ठेवायचं. सो मराठा आरक्षणाचा मुद्दा, काही मुलांचे मेसेज आले होते, पालकांचे सुद्धा विषय होता की सर हे जे आरक्षण विषय आहे तो जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत भरती पडणार नाही, असं काय आहे का? आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत सरकारच्या हातात आहेत. त्यानंतर आधीच सांगितले की आम्ही सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये 15 तारखेदरम्यान आम्ही भरती पाडणार आहोत आणि पुढे मग स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल, हे निवडणुका, आचारसंहिता असतील आणि बाकी सगळ्याच गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीने हे मराठा आरक्षणाचा विषय जो आता पेटलेला आहे, आता लाखो लोक ती मुंबईमध्ये आहेतच, मग एक सरकारला पूर्ण जाग आणून ठेवलेली आहे की ह्या एका माणसामुळं एवढा मोठा इतिहास या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि एक दोन वेळा तब्बल कितीतरी इतिहास झाला आणि किती तर महत्वाचा हा 2014 नंतरचा सगळ्यात मोठा पेटलेला मुद्दा आहे तो आता 2024-25 पूर्ण होत आले. 10, 11, 12 वर्ष हा कंटिन्यू मुद्दा चालू आहे. सो अजूनही हा तिढा सुटलेला नाहीये. सो याच्यामध्ये काय होते तुम्हाला सांगतोय की आरक्षण ह्या गोष्टी आहेतच, प्रत्येकाला वाटते पाहिजे, पण ज्याची नवीन मुलं येणं होतं त्यांचं पण एज बार व्हायला लागले आणि जे शेवटच्या घटकावरते त्यांचं सुद्धा एज बार व्हायला, त्यामुळे आणि मध्ये आहेत त्यांचं सुद्धा वय निघून चाललंय. हे सगळं मुलांना, जे तरुण वर्ग आहे, होतकरू वर्ग आहे, ज्याला खरंच नोकरीची गरज आहे, ज्याच्यावरती पूर्ण आपल्या बापाचा जो आहे तो त्याच्या खांद्यावरती येत असतो आणि त्या पिरियडमध्ये जर आपण त्याला जर नोकरी दिली नाही तर मग काय प्रॉब्लेम येणार, तर 100% बेरोजगारीचा दर वाढणार, जो देशामध्ये 13.5% आहे आणि दिवसागणिक वाढत आहे. आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्र सुद्धा टॉप लेवलला जाऊन बसलेला ह्या बेरोजगारीच्या गोष्टीमध्ये. पाठीमाग बघेल तर 3-3.5 लाख जागा रिक्त आहेत आणि अजूनही कोणत्या पद्धतीनं या पोरांना जर न्याय भेटत नसेल आणि हे सरकारची अशी जर झुंबडी होत असतील तर ही पोरं जिंकणार कशी, वर्दी मिळवणार कशी, भरती देणार कशी, त्यांची मेंटॅलिटी कशी राहणार आणि घरची परिस्थिती कशी बदलणार, हा एक चर्चेचा मुद्दा आहे, लक्षात ठेवायचा. सो अशा पद्धतीनं ज्या मुलांचे प्रश्न होते की सर हे जे आरक्षणाचा विषय पेटलेला आहे त्याच्यावरती काय होणार, भरती पुढे जाणार का, तर निश्चितच हे जोपर्यंत सॉल्व्ह होत नाहीत, वयवाढीचा विषय कुठल्या मुलांना फिक्स आहे ते सुद्धा अजून सांगायला नाहीये. एक वेळची विशेष बाब म्हणून दिल्या, पण विशेष बाब सरसकट सगळ्यांना येऊ शकते. 88, 89, 90, 91, 92 समथिंग काय असेल ते, प्रत्येकाचं कम्प्युटर आरक्षण, प्रत्येकाचं सामाजिक समांतर आरक्षणानुसार हे जे तुम्ही सरसकट म्हणताय ते तुम्ही सांगायला पाहिजे की बाबा कम्प्युटर आरक्षणांना एवढ्या ह्या वेळापासून ते ह्या वेळेपर्यंत, म्हणजे 2002 पासून ते 2007 पर्यंत सेंट्रलचे असते तसं महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये 1990-89 पासून ते इथपर्यंतच्या मुलांना फॉर्म भरू शकताय, असं नियम काढायला पाहिजे. अजूनही त्याच्यावरती त्यांनी काही करायला नाही, पण ज्यावेळी ऍड पडणार त्यावेळी मात्र 100% अजून धुमाकूळ होणार आणि मग भरतीला विरोध होणार आणि मग सगळ्या गोष्टी ह्या होत राहणार आहेत. ह्याच्या पाठीमागे बोललोय, आताही बोलतोय, म्हणून सांगतोय वारंवार की ही जी काही 3-4 गोष्टी आहेत त्यांना पहिला न्याय द्या, त्यांच्या पहिल्या गोष्टी सॉल्व्ह करा आणि मगच भरतीचा विषय जो आहे, रिक्त जागा असतील किंवा एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरती जो काही 2024-25 ऍड आहे ती त्यावेळी पाडा. 15 दिवस लेट होऊ दे, पण 15 महिने लेट व्हायला नको. तुम्ही भरती पाडल्यानंतर प्रत्येक पोरग कोर्टात जाईल, न्याय झालाय, अन्याय झालाय, मॅटमध्ये जातील, असं करतील तसं करतील, या सगळ्या गोष्टींची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे एक सांगतोय ह्या सरकारला की 100% तुम्ही पहिला ह्या पोरांना न्याय द्या आणि मगच भरती पाडा, जेणेकरून उद्या एकही विरोध करणार नाही. विरोध नाही झाला तर भरती कंटिन्यू पुढे चालू होईल. जर भरती पडली आणि 15 महिने लेट झाला, 15 दिवसाचा विषय, तर मग अजून चर्चेचा विषय होणार, लक्षात ठेवायचं. सो मुलांचे जे प्रश्न होते महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी की सर ह्या आरक्षणामुळे काय प्रॉब्लेम येणार का, 100% निश्चितच, कारण की पूर्ण सगळी फोर्स तिकडे लागल्या, तिकडे लक्षच नाही कोणाला द्यायला. म्हणून सांगतोय जोपर्यंत ही मुंबई सोडत नाही तोपर्यंत हे वातावरण खाली येत नाही आणि तोपर्यंत हा विषय पेटतच राहणार, हे मात्र नक्की आहे. सो अशाच पद्धतीनं अपडेटेड सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आपला चॅनल महाराष्ट्रामध्ये पहिला पोस्ट करतोय. त्यामुळे आपल्या ह्या हक्काच्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धती इंस्टाचं सुद्धा पेज आहे ते सुद्धा तुम्ही फॉलो करून घ्यायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक पण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्न असलेले 4,500चा ठोकळा जो आहे पीडीएफचा 341 पान आहेत, ती जर तुम्हाला हवी असतील तर ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती आता मेसेज करा. त्यातले 10-12 प्रश्न 100% पेपरला असणार आहेत. सो ज्यांना हे मार्क पाहिजे असतील त्यांनी लगेचच आपल्या व्हॉट्सअपवरती नंबरवरती मेसेज करा पीडीएफ मिळण्याबाबत. ही पीडीएफ तुम्हाला अतिशय महत्वाची अतिसंभाव्य महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी 4,500 प्रश्न आहेत, 341 पान आहेत, हे तुम्हाला लगेचच 5 मिनिटांमध्ये व्हॉट्सअपला शेअर करण्यात येते, लक्षात ठेवायचं. ही पीडीएफ तुम्हाला 90 पैसे एक प्रमाणे कमीत कमी तुम्हाला देतोय आणि त्यासोबत पीडीएफ जो आहे याची डायट प्लॅनची पीडीएफ जी आहे ती गणपती उत्सव जो गणेश उत्सव आहे तोपर्यंत संपूपर्यंत आपण फ्री देतोय 99 रुपयाचा. तो 99 रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा फ्री आहे ह्याच्यावरती आणि पीडीएफ तुम्हाला भेटणार 90 पैसे पर पेज. अशा पद्धतीनं 341 पान आहेत तुम्हाला, त्यामुळे मोठी कॉम्बो पॅक आहे, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी समावेश आहे. तुम्हाला जर हवे असेल
10-12 मार्क जरी आले म्हणतोय, 10-12 जरी प्रश्न आले तर 10 × 12 म्हणजे 120 मुलं ह्याच्यामध्ये मागे टाकण्याची शक्ती आहे, ताकद आहे. लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे आणि फिजिकल 50 मार्कांचा आहे, लेखी 100 मार्कांचे. हा फरक आहे आणि हा फरक ज्याला कळाला तो जिंकून येतो, लक्षात ठेवायचं. नुसतं फिजिकल मार्क उपयोग नाहीये, लेखी पण थोडीच तोड पाहिजे. 85+, 90+, 88+ मार्क तुम्हाला पाहिजे, लक्षात ठेवायचं. तर ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी हे स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलाय, त्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि पटकन जाऊन तुम्ही जी पीडीएफ आहे ती घ्यायची आहे. पुढचा विषय अशा पद्धतीने आहे की ट्रेनिंग सेंटर मधून मुलं मुली पूर्ण 2 महिने 3 महिने झालेल्या मुलांना काढून घेतलेला आहे. त्यांना डिपार्टमेंट मधून ट्रेनिंग सेंटर मधून घेऊन गेलेले आहेत आणि त्यांच्यावरती डिस्क्वालिफायची कुऱ्हाड बसलेली आहे. त्याची इन्फॉर्मेशन पुढचा व्हिडिओ येणार आहे. सो आपल्या हक्काच्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन ही मिळत राहील. सो शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.